लंडन दाखविला, माझी एकवीरा आईनं मला जगानं फिरविला. माझी एकवीरा आईनं मला लंडन दाखविला, माझी एकवीरा आईनं मला जगानं फिरविला. माऊली माऊली. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. न्यू इन्क्लाब खारबाव आणि बिग डॅडीज ग्रुप पाये या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. आमचा नितेश पाटील आला, तुझ्या पालखीला खांदा. माझी एकवीरा आईनं मला लंडन दाखविला, माझी एकवीरा आईनं मला जगानं फिरविला. माझी एकवीरा आईनं मला लंडन दाखविला, माझी एकवीरा आईनं मला. कोंबड्या बकऱ्याचा नवस देतान, आई नवस तुझा गो फेडतान. आई नवस तुझा गो फेडतान, आई नवस तुझा गो फेडतान. कोली खणाचा मान तुला देतान, तुझे दाराची नारळ फोडतान. तुझे दाराची नारळ फोडतान, तुझे दाराची नारळ फोडतान. नित्याकार भारी गुणगान गाते, सोनाली भोईर गुणगान गाते. डोंगरचे माऊलीचा, माझे डोंगरचे माऊलीचा. माझी एकवीरा आईनं मला लंडन दाखविला, माझी एकवीरा आईनं मला जगानं फिरविला. माझी एकवीरा आईनं मला लंडन दाखविला, माझी एकवीरा आईनं मला जगानं फिरविला. हॅलो हॅलो.
देवे स्पोर्ट्स मार्जीपाडा, दुसऱ्या दिवशी सोनिका माता मालोडी आणि आजचा हा तिसऱ्या दिवसाचा सामना आपण पाहणार आहोत. मैं माई 11 सर्कल ऐप पे 1 रुपए में 1 करोड़ रुपए जीत गया. मेरा नाम प्रदीप मारुति आपटे, मैं लातूर महाराष्ट्र में रहता हूँ. मैंने एक दिन टीवी पे माई 11 सर्कल का ऐड देखा. आप रोज 1 रुपए में 1 करोड़ जीत सकते हैं. अचानक से मेरे फ़ोन पे मैसेज आया कि मैं 1 करोड़ दोन्ही संघांना हा फायनल कॉल असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. बिग डॅडीज ग्रुप पायेचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये टॉस बॉक्स कडे आलेला आहे. न्यू इंग्लंड क्लब खारबाव संघाने आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे.
न्यू इन क्लब खारबाव आणि बिग डॅडी स्पोर्ट पाये दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे। न्यू इन क्लब खारबाव आपला कर्णधार त्वरित आपण टॉस बॉक्समध्ये पाठवायचा आहे। न्यू इन क्लब खारबाव आणि बिग डॅडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे। न्यू इन क्लब खारबाव आणि बिग डॅडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचं आहे। आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देतोय न्यू इन क्लब खारबाव संघ आपण खेळू नका खेळपट्टीवर आणि आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे। तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जातोय। न्यू इन क्लब खारबाव विरुद्ध बिग डॅडी पाये सन्माननीय आदरणीय हरीश देवळीकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। नक्कीच टॉस केला जातोय हरीश देवळीकर यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय न्यू इन क्लब खारबाव संघानं। तर नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे।
आपलं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. समोरील संघाला आपण किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करत आहात? 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय, खूप दिवसानंतर तुमचा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी येतोय पायी नगरीमध्ये, आयोजन कसं वाटतंय, एकंदरीत कसं वाटलं तुला एकंदरीत मैदानावर आल्यावर? चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तर नक्कीच तुम्ही देखील खारबाव संघ भिवंडी परिसरामध्ये भरपूर सामने खेळत असतो, जिंकत असतो, परंतु आपल्या परिसरामध्ये खूप कमी सामने होतात. तर या विभागामध्ये नक्कीच खारबाव संघ दाखल झाला आहे. बिग डॅडी स्पोर्ट्सनं चांगली स्पर्धा आयोजित केली आहे, यावर काय म्हणशील तू? आणि त्याने चांगलं आयोजन केलेलं आहे आणि यापुढे पण चांगलं आयोजन करत राहावं. तर नक्कीच तुझ्या संघाला हार्दिक शुभेच्छा. समीर, तुम्ही टॉस हारलात, तुम्हाला प्रथम आता फलंदाजी करायची आहे. किती धावा करणार तुम्ही एकंदरीत? 100 धावा करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच असे कोणते फलंदाज आहेत? 100 धावा पॉसिबल आहेत, परंतु आपल्याकडे फलंदाज देखील तसे असायला हवा आणि गोलंदाजाने देखील चुका कराव्या लागतील. तर कोणते असे फलंदाज आहेत त्यांच्यावर तुमचा मदर असेल? राजू आहे, हितेश आहे, नितीन आहे आणि स्वतः मी आहे. तर नक्कीच बिग डॅडीचा आपण एक सामना पाहिला, प्रेक्षणीय सामना पाहिला इकोझोन विरुद्ध. तर नक्कीच त्या सामन्यामध्ये कोणत्या अशा चुका झाल्या का, तुम्ही पराभूत झाला संघ तुमचा? त्या काही चुका नाही झाल्या, त्या फक्त बॉलर वेगळा होता ना म्हणून त्या. तर ठीक आहे, तुमच्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर टॉस जिंकला या ठिकाणी न्यू क्लब खारबाव संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि बिग डॅडी पाय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स.
तर नक्कीच सागर आपल्याच्याकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता. इट्स वाईट. पंच प्रवेश देवळीकर आम्हाला दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. पहिला चेंडू खराब टाकलाय सागर कारभारीच्या माध्यमातून. एकंदरीत पाहिलं तर सलामीची जोडी पाहिलं तर चैतन्य खारखंड यांनी चंदन देवळीकर मैदानामध्ये दाखल झालेत. पंचांच्या भूमिकेमध्ये हरीश देवळीकर आणि प्रवेश देवळीकर हे 2 पंच. सागर कारभारी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस फुलटा चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 3 या आकड्यावर. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता. हवं तसं चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलं नव्हतं. तत्पूर्वी 2 धावा मिळाल्या चैतन्याला. व्यवस्थित टायमिंग करता आलं नव्हतं कारण वेगवान चेंडू होता. भन्नाट वेग होता या चेंडूवर. पुन्हा एकदा सागर कारभारी. इथे देखील चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकानं चांगला एफर्ट्स लावला होता. झेल सुटलाय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. खूप चांगला एफर्ट्स होता. अगदी पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न राहिला होता चैतन्याचा परंतु प्लेसमेंट खराब राहिली होती आणि टायमिंग देखील प्रॉपर झालं नव्हतं या चेंडूवर आणि तत्पूर्वी 1 धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 4 या आकड्यावर. दरम्यान सुरेश तांगडे यांचं आगमन होते. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा सागर कारभारी. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. की तिथे पाहिलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि अगदी पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात चंदन देवलीकर बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का बसतोय टीम बिग. पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता चंदण्याचा परंतु वेग भन्नाट होता आणि वेगामध्ये बीट झाला आणि अगदी यष्ट्या उडवल्या गोलंदाजानं. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला होता सागर कारभारीनं कारण वेगवान गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो आणि तो वेग त्याने दाखवला आहे. मागच्या चेंडूवर अफलातून गोलंदाजी केली आहे. पहिला धक्का बसला टीम बिग डॅडी पायला या मॅचमध्ये. पुन्हा एकदा सागर कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. न्यू बॅटर पाहिला तर वेदांत देवळीकर मैदानामध्ये इंटर झालाय. वेदांत एक चांगला खेळाडू आहे. यावेळेस मात्र जबाबदारीने खेळावं लागेल दोन्ही फलंदाजांना. सागर कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये अगदी आला नव्हता. हा फलंदाज पडल्यानंतर चेंडू तुला खाली आला होता आणि अगदी पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर केला आहे सागर कारभारीनं. खूप चांगली गोलंदाजी केली एकंदरीत या षटकाचा आपण विचार केला तर. पुन्हा एकदा सागर कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथं पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव मिळाली. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तत्पूर्वी 1 धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 1 बाद 5 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना खूप चांगल्या पद्धतीनं षटक टाकलंय सागर कारभारीनं. अतिशय वेगवान षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सागर कारभारी. इथे पाहिलं तर कुठेतरी नियंत्रण नव्हता गोलंदाजी टाकत असताना. पंचांना दर्शवतात इट्स अ डेड बॉल. अगदी पाहिलं तर खूप वेळा असं होतं गोलंदाजाच्या बाबतीत अशा प्रकारे इंजरीज देखील होण्याची शक्यता असते परंतु चांगला कंट्रोल दाखवला होता सागरनं. सागर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र इनटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झालाय. वाईडस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी 4 धावांसाठी सुरेख फटका चैतन्याच्या बॅटमधून आलाय. खोलवर टप्प्याला चेंडू होता. अगदी पाहिलं तर अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. वाईडस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी 4 धावांसाठी गेला होता. खूप चांगला शॉट सिलेक्शन होता. अगदी पाहिलं तर चांगला चेंडू टाकला होता परंतु अप्रतिम प्लेसमेंट होती. चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला अगदी चैतन्याच्या बॅटमधून. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका होता कारण अगदी पाहिलं तर इनटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 9 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना बिग डॅडी पाय संघानं आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या लावली आहे ती 1 बाद 9 धावा. षटक क्रमांक 2 भूषण कारभारी बॉलिंग ट्रॅकवर आलाय. अगदी पाहिलं तर स्ट्राईकला वेदांत देवळीकर हा फलंदाज असेल. खऱ्या अर्थानं वेदांतला या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल कारण चंदन देवळीकर सुरुवातीला बाद झाला. एक हार्ड हिटर फलंदाज परंतु इथं वेदांत आणि चैतन्याला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल कारण प्रमुख फलंदाज आहेत या मॅचमध्ये आणि प्रमुख फलंदाजी करावी लागेल.
कारण 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये खारबाव संघासमोर जास्तीत जास्त धावा करणं खूप गरजेचं असेल, कारण खारबाव संघामध्ये चांगली बॅटिंग लाईन आहे, चांगली फलंदाजी आहे आणि त्यांच्या विरोधात चांगल्या धावा उभा यावेळेस पाहिला तर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत, हवं तसं प्रॉपर टाइम पुन्हा एकदा भूषण कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता. इट्स अ वाईट. पंचामाल दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. आणखीन एका धावेची भर पडली आहे धावपलकावर धावा झाल्या त्या 11 धावा. पहिला चेंडू जर पाहिला तर वेदांत शपल क्रॉस झाला होता, शरीराचा वेध घेणारा होता, परंतु शॉट फाईन लेगला अगदी पाहिलं तर चांगलं शतरक्षण झालं होतं आणि एक धाव मिळाली होती, परंतु तदनंतर वाईट बॉल टाकलाय भूषण कारभारीनं. पुन्हा एकदा भूषण कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथं पाहिलं तर आडव्या बॅट निकलण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु शतरक्षक आहेत मिड विकेटला. तत्पूर्वी एक धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावर. अगदी पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते न्यू इंग्लंड क्लब खारबाव संघाची या मॅचमध्ये, कारण सुरुवातीला सागर कारभारीनं प्रभावित केले आणि यावेळेस मात्र भूषण कारभारी हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. इथे पाहिलं तर जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या डोक्यावरून, परंतु वेग भन्नाट होता, चेंडू खाली राहिला होता. अगदी पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी म्हणता येईल या चेंडूला, कारण खूप खाली राहिला होता आणि वेदांत ज्या गतीसाठी खेळले होते ना, ज्या उंचीसाठी खेळले होते ना, तसा चेंडू येत नाही आहे आणि अगदी पाहिलं तर एक निर्धाव चेंडू आला आहे भूषण कारभारीच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी भूषण कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. शतरक्षक आहेत मिड ऑन क्षेत्रामध्ये, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आहे आणि फलंदाज वेदांत देवलीकर बॅक टू द पेव्हिलियन. दुसरा धक्का बसतो टीम बिग डॅडी पायला. खराब शॉट्स होता. अगदी पाहिलं तर मिस टाइम फटका होता. एलिव्हेशन फारसं झालं नव्हतं या चेंडूवर, उंची जास्त गाठली होती, लांबी कमी आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर शतरक्षक होते, त्यांनी केली नाही कोणत्या प्रकारे चूक आणि फलंदाज वेदांत देवलीकर बॅक टू द पेव्हिलियन. भूषण कारभारी पुन्हा एकदा. इथे पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक स्वतः कर्णधार आहे तिथे. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि विकी रायकर धावाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम बिग डॅडी पायला. थँक्यू विजय. अगदी पाहिलं तर कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कमी राहिला होता विकी रायकर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर फटका चांगला आहे, परंतु शतरक्षक काय लाजवाब शतरक्षण केलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये अफलातून. अगदी पाहिलं होतं तर असं वाटलं होतं काय चौकार जाईल, परंतु स्क्वेअर लेग रिजनमध्ये खूप चांगलं शतरक्षण आणि अगदी एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 या आकड्यावर. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एकंदरीत पाहिलं तर या षटकामध्ये खूप कमी धावा आल्यात, तर खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे भूषण कारभारीनं, प्रभावित केलं, इम्प्रेस केलं या षटकामध्ये. अगदी पाहिलं तर येणाऱ्या 2 षटकामध्ये टीम बिग डॅडी पाहायला चांगल्या धावा कराव्या लागतील, कारण सुरुवातीच्या 2 षटक खूप चांगले राहिलेत खारबाव संघासाठी आणि येणारे 2 षटक खूप महत्त्वाचे असतील पाय संघाला. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा होणं खूप गरजेचं असेल. अगदी पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज पाहिलं तर अल्पेश कारभारी आलाय. तर नक्कीच अल्पेशचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची किमया साधणारा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी पाहिलं तर स्पिनर गोलंदाज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण इन किटर आणि आउट कटर या दोन्ही पद्धतीने चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. यावेळेस स्ट्राईकला चैतन्य खारखंडी. चैतन्यला आक्रमक व्हावं लागेल, येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पाहिलं तर फुल टच चेंडू होता, संधी निर्माण झाली होती, परंतु अगदी पाहिलं ना तर पंचाने नो बॉल घोषित केलाय. 1+1 अशा 2 धावा मिळतील
आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. अगदी पहिलं तर शरीरभेदी चेंडू टाकला होता, भीमर चेंडू टाकला होता आणि पंचाने लगेचच नो बॉल घोषित केलाय. तर लगेच फ्री हिट असेल, परंतु स्ट्राईकला हितेश ठाकूर असेल. हितेशला मात्र या चेंडूचं संधी उठवावी लागेल, संधी घ्यावी लागेल अगदी पाहिलं तर, कारण एक मोठा फटका आला ना कुठेतरी धावसंख्येला नवसंजीवनी मिळेल आणि तो फटका यावा लागेल. फलंदाज हितेशच्या बाटमधून. गोलंदाज अल्पेश कारभारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस पाहिला तर फुल टच चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 6 धावांसाठी षटकार. खूप चांगला फटका आलाय. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 या आकड्यावर. आणि यावेळेस जर पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू होता आणि जसा फायदा घ्यायला होता ना तसा फायदा घेतला आहे हितेश ठाकूरनं. अगदी पाहिलं तर फुलटॉस चेंडू अल्पेशने टाकला होता आणि हितेश त्यासाठी तयारच होता आणि चेंडूला भिरकावून दिलाय अगदी 6 धावांसाठी. खूप चांगला फटका आलाय. फलंदाज हितेश ठाकूरच्या बाटमधून पुन्हा एकदा अल्पेश कारभारी. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस पाहिला तर बॅक टू बॅक दुसरा देखील उडवलाय. काय जबरदस्त फटका खेळलाय. अगदी चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावर. अगदी पाहिलं तर सुरुवातीच्या 2 षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या आणि अल्पेशच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय हितेश ठाकूर या फलंदाजानं. खूप चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा अल्पेश कारभारी. चंदपेच गतीमध्ये परिवर्तन, परंतु गती ओळखले. तिसरा देखील उडवला. बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार. हितेश ठाकूर ऑन फायर. अगदी बरसला या षटकामध्ये. काय चांगली फटकेबाजी करतोय. काय चांगली बॅटिंग पाहायला मिळते हितेश ठाकूरच्या बॅटमधून. यावेळेस पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्लोवर वन होता आणि अगदी पाहिलं तर हितेश ठाकूर तयार होता या चेंडूसाठी आणि अगदी बॅकफुटला गेला आणि चेंडूला पुल केला, पाठवलाय. अगदी 6 धावांसाठी षटकार. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय हितेश ठाकूर. प्रभावित केले या षटकामध्ये, कारण अगदी पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्याने खेचलेत. कुठेतरी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये पायसंघ मागे राहिला होता आणि परंतु या षटकामध्ये अल्पेश कारभारी या गोलंदाजावर आक्रमण केलंय आणि अफलातून फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज हितेश ठाकूरच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज अल्पेश कारभारी. राईट आर्म ओव्हर द विकेट न. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस चेंडू होता परंतु वेग भन्नाट होता. कुठेतरी फटका मिस केला होता आणि यावेळेस पाहिलं तर एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावर. अल्पेश कारभारीचं काय चुकलंय तर अगदी पाहिलं तर चेंडूची पिचिंग व्यवस्थित करता आली नाही आहे या षटकामध्ये, कारण फुलटॉस चेंडू देऊन बसला होता अल्पेश कारभारी. पुन्हा एकदा अल्पेश कारभारी. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. वेग भन्नाट परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि यावेळेस मात्र चैतन्य खारकंडीच्या बाट मधून येतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावर. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आलेत. आणि सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 3 षटकार हितेश ठाकूरने खेचलेत आणि आता मात्र हितेश ठाकूर चैतन्य खारकंडी देखील आक्रमक झालाय. त्याने देखील ठोकलाय षटकार. अगदी पाहिलं तर सुरेख फटका होता. लॉंगॉनच्या डोक्यावरून अगदी शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन हा चेंडू गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाज अल्पेश कारभारी. राईट अप ओव्हर द विकेट न. यावेळेस देखील फटका चांगला आहे परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. चेंडू अडवला जातोय परंतु खराब शतरक्षण. यावेळेस पाहिलं तर चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी सुरेख फटका. फलंदाज चैतन्य खारकंडीच्या बॅटमधून आलाय.
अगदी पाहिलं तर अल्पेश कारभारीच्या षटकामध्ये 31 धावा आल्या, कारण त्याने नो बॉल देखील टाकला होता आणि तब्बल 4 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगलच्या मदतीनं अगदी पाहिलं तर खराब गोलंदाजी राहिली आहे अल्पेश कारभारीची. ज्या उद्देशानं कर्णधाराने चेंडू सोपवला होता ना, त्या पद्धतीने गोलंदाजी झाली नाही आहे. खराब दिवस राहिला आहे एकंदरीत पाहिलं तर सकाळचं सत्र अल्पेश कारभारीच्या नावावर गोलंदाजीमध्ये. अगदी पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे टीम बिग डॅडी पाय संघानं या मॅचमध्ये. गुणतालिकेवरती धावसंख्या झाली आहे ती आतापर्यंत पाहिलं तर 45 धावा. षटक क्रमांक 3 आतापर्यंत संपलेला आहे आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी गोलंदाज जर पाहिलं रुपेश कारभारी या गोलंदाजाला आहे. अगदी पाहिलं तर एक जबाबदारीनं या गोलंदाजावर विश्वास टाकला आहे आणि पाहिलं तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजीची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे खारबाव संघानं. अगदी पाहिलं तर हितेश ठाकूर चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्याच्या बाटमधून आलेत आणि फलंदाजी चांगली होणं खूप गरजेचं होतं बिग डॅडी पायसाठी. गोलंदाज तयार. रुपेश कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं हितेश ठाकूरसाठी. रुपेश कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे पाहिलं तर कुठेतरी नियंत्रण नव्हतं गोलंदाजावर गोलंदाजी करत असताना. पंचाने या ठिकाणी दर्शवला इट्स अ डेड बॉल. पुन्हा एकदा रुपेश कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता. इट्स अ वाईड. पंच मात्र या ठिकाणी दर्शवतात की वाईड बॉल आहे. वाईड बॉलच्या सुरुवात आणखीन एका धावेची भर पडली आहे. फलकावर धावा झालेत त्या 46 धावा. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आहे बिग डॅडी पाय संघानं, कारण सुरुवातीच्या 2 षटकांचा जर आपण विचार केला ना तर 14 धावा आल्या होत्या, परंतु षटक क्रमांक 3मध्ये तब्बल 31 धावा कुठून काढल्या आणि चांगल्या प्रकारे धावसंख्येला आकार दिलाय आतापर्यंत बिग डॅडी पाय संघानं या मॅचमध्ये. गोलंदाज रुपेश कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. ओहो, खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. जर पाहिलं तर कुठेतरी पाहिलं तर खराब गोलंदाजी म्हणता येईल, कारण स्टेप आउटचा नो बॉल दिलाय. कारण जो आपल्या पॉवर थ्रूमध्ये जेव्हा गोलंदाजी करत असतो ना तेव्हा नियंत्रण रेषा असते, ती ओलांडली ना तर पंच लगेच नो बॉल घोषित देतात आणि या गोलंदाजानं ती नियंत्रित रेषा ओलांडली आहे आणि अगदी पाहिलं तर नो बॉल घोषित केला आहे आणि 1 धाव मिळते आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या झाली आहे ती 47 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रुपेश कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. हितेश ठाकूरसाठी चेंडू खूप चांगला टाकला होता परंतु नो बॉल होता. अगदी पाहिलं तर त्रिफलाची झाला होता हितेश ठाकूर. पुन्हा एकदा रुपेश कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस पाहिलं तर वेग भन्नाट आहे. फ्रीटचा चेंडू होता परंतु चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. 1 धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पुसली आहे ती 48 या आकड्यावर. गोलंदाजी खूप चांगली करतोय रुपेश. अगदी पाहिलं तर वेग भन्नाट आहे. पिचिंग देखील चांगली झाली होती. पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला होता आणि अगदी पाहिलं तर हितेश ठाकूरला पूर्णपणे चकित केलं होतं या चेंडूवर. पूर्णपणे बीट झाला होता हितेश ठाकूर. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला होता. अगदी पाहिलं तर फ्रीटचा चेंडू होता आणि फ्रीटच्या चेंडूवर अगदी फलंदाजाला थांबवलं होतं गोलंदाज रुपेश कारभारीनं. पुन्हा एकदा रुपेश कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता. इट्स अ वाईड. पंच दर्शवतात की वाईड बॉल आहे. आणखीन एका धावेची भर पडली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पुसली आहे ती 49 या आकड्यावर. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये एकच चेंडू टाकून झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. अगदी पाहिलं तर खूप चांगला चेंडू टाकला होता. चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते चैतन्य आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता चैतन्य खारखंडीचा आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना रुपेश कारभारी या गोलंदाज, कारण गुडल्या स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय आणि परिपूर्ण बीट झालाय फलंदाज चैतन्य खारखंडी या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रुपेश कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं चैतन्य खारखंडीसाठी. चेंडूपॅच गतीमध्ये परिवर्तन होतं पण खोलवर टप्प्याने चेंडू होतं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला फटका आलाय. चैताचे
चांगलं विजय. 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 53 या आकड्यावर. खूप चांगला फटका होता. अगदी पहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण राहिलं होतं आणि अगदी पहिलं तर या मॅचमध्ये खारबाव संघ कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण करतोय कारण झाल्या चुका. आणि अगदी पहिलं तर धावसंख्या खूप चांगली राहिली आहे टीम बिग डॅडी पाय संघाची या मॅचमध्ये. पुन्हा एकदा रुपेश कारभारी राईट अप ओव्हर द विकेटनं चैतन्यसाठी. यावेळेस पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, चेंडूवर येतील तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 55 या आकड्यावर. या षटकामध्ये पाहिलं तर कुठेतरी धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न राहिला आहे कारण षटक क्रमांक 3चा आपण विचार केला ना तर 31 धावा आल्या होत्या. परंतु या षटकामध्ये रुपेशनं कुठेतरी चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा रुपेश कारभारी. यावेळेस पाहिला तर फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप बॅकवर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर अगदी 4 धावांसाठी. सुरेख फटका फलंदाज चैतन्य कारखानीच्या बाटमधून आला. अफलातून फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका होता. अगदी चेंडूला स्लाइस केलं होतं पॉइंटच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 59 या आकड्यावर. या षटकामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या आणि अगदी पाहिलं ना तर चैतन्य खारखंडी क्लास दाखवतोय. सुरुवातीला आला होता. एका बाजूला पाहिलं तर हितेश ठाकूर आक्रमक झाले होते. त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आले. तदनंतर चैतन्य खारखंडी देखील आक्रमक झाला आणि त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या प्रकारे धावा येताना दिसतात. या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते बिग डॅडी पाय संघाची. पुन्हा एकदा रुपेश कारभारी राईट आर्म ओव्हर द विकेट नाव चैतन्यसाठी. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झाले परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय वेगानं चेंडू होता आणि पाहिलं तर 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 61 या आकड्यावर. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते टीम पायाची. यानंतर होणारा सामना भाटाले विरुद्ध धामणे बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. भाटाले आणि धामणे बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर नक्कीच यानंतर होणारा सामना असेल भाटाले विरुद्ध धामणे बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. अगदी पहिला तर पहिल्या इनिंगमध्ये पाय संघानं गुणतालिकेवरती धावा लावल्या ते 61 धावा आणि 62 धावांचं आव्हान ठेवलं टीम इन क्लब खारबाव संघासमोर. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय बिग डॅडी पाय आयोजित द बड्डे बॉय रेयान चषक 2022 चे भव्य दिव्य असं आयोजन. आज आमच्यासोबत विजय भोये पायगाव गावातील एक जबरदस्त आवाज आज समालोचनासाठी आपल्यासाठी जोडणार आहे. तर वेलकम विजय, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विजय भोये यांना. हॅलो, धन्यवाद निशान पाटील. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपाट प्रयत्नानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आज बिग डॅडी आयोजित रेयन्स बड्डे बॉय चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, अतिथी कक्षामध्ये असलेल्या अतिथींचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बिग डॅडी स्पोर्ट पाय वर्सेस न्यू इनक्लब खारबाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 61 धावफलकावरती पाहायला मिळाला बिग डॅडी स्पोर्ट पायच्या आणि 62 धावांचं लक्ष्य आहे. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राइक लागून चालले भाई.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 62 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अल्पेश कारभारी आणि भूषण कारभारी. तर स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल भूषण. 62 धावांचं हे लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण बघितलं, नाण्याची दुसरी बाजू देखील पडताळणं खूप गरजेचं आहे. एका बाजूने संघर्ष होताना जरूर बघितलाय, दुसऱ्या बाजूने संघर्ष कशा पद्धतीने केलं जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भूषण कारभारी आणि अल्पेश कारभारी अशी सलामीची जोडी इन्कलाब खारबाव टीमची. यानंतर आणखी एक बिग मॅच पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन याच्या पहिल्या चेंडूवरती मोठा पहार केलाय. चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग रिजनच्या बाजूने 6 धावांसाठी. भूषण याच्या बॅट मधून निघाला हा षटकार. तर षटकाराने या ठिकाणी अकाउंट ओपन करताना फलंदाज पाहायला मिळतो भूषण कारभारी. 62 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय नितीन या गोलंदाजावरती. आपल्या फलंदाजाचा क्लास दाखवत असताना स्क्वेअर लेग रिजनच्या बाजूने षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय भूषण या फलंदाजानं. राऊंड द विकेट षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक मोठा फटका येईल का क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. हा आणखी एक बॅक टू बॅक षटकार क्रमांक दुसरा. बॅक टू बॅक दोन षटकार या ठिकाणी भूषणच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. 62 धावांचं लक्ष्य आहे. हे पूर्ण करण्यासाठी ही धडपड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पावरचं षटक मैदानाच्या आतमध्ये नितीन कर्ण आपल्याला पाहायला मिळतंय आणि नितीनवरती केलेला हा आक्रमण भूषण याच्या बॅट मधून बॅक टू बॅक दोन षटकार या ठिकाणी आपल्याला येताना दिसले. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 12 या आकड्यावरती. नितीन मस्तानेच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडूच्या खाली वेदान आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होईल भूषण कारभारी. निश्चितच 5 षटकांचा हा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. पूर्णपणे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू बॅक दोन्ही षटकार जरूर भूषणाच्या बॅट मधून आले होते. त्याच्यानंतर आणखी एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. वेदान होता लॉंग ऑनच्या दिशेने मात्र चांगला झेल त्याने पकडला गेलाय आणि समाप्ती केलाय भूषण कारभारी याचा खेळ. सर्वेश जातोय नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी. तर यावेळेस पहिल्यांदाच स्ट्राईक वरती पाहायला मिळेल अल्पेश हा खेळाडू. किती धावण आपलं अकाउंट ओपन करतोय अल्पेश कारभारी. षटकारांचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं मात्र त्या वादळाला थांबवण्याचं काम यावेळेस नितीनने केलंय. नितीन मस्तान राऊंड द विकेट षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. बारी बारी सबकी बारी. पहिला आपण बघितलं फलंदाजांची बारी बघितली त्याच्यानंतर आता मात्र गोलंदाज चांगली वापसी करतोय. कमॉन डीजे. दर्शनाला म्हणू नका आई मारते माझी हका.
धन्यवाद. जे पहिल्या 2 चेंडूचा जर विचार केला तर पूर्णपणे आक्रमण केलं होतं भूषण या खेळाडूनं. त्याच्यानंतर झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि चौथ्या चेंडूवरती देखील अल्पेश देखील बाद झालाय. सुरुवातीचे 2 चेंडू जर आपण बघितले ना तर नो बॉईज खारबाव टीमच्या बाजूने आपल्याला निश्चित पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर एक चांगला कमबॅक नितीन मस्तानकडून पाहायला मिळाला आहे. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये शॉट खेळलाय. विकी आहे चेंडूच्या गाले आणि यस विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते नितीन मस्तानकडनं. या स्पर्धेतील ही 4थी हॅट्रिक. या ठिकाणी मित्र म्हणेन थोडंसं खराब क्रिकेट निश्चितच पाहायला मिळालं न्यू इन्कलाब खारबाव टीम करणं, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जरूर भूषणच्या बॅटमधून पाहायला मिळालं. त्याच्यानंतर थोडीशी अति घाई या ठिकाणी केली जाते, कारण भूषणची विकेट गेल्यानंतर थोडीशी पार्टनरशिपची या ठिकाणी गरज होती, मात्र ती पार्टनरशिप होताना दिसत नाहीये. चांगली गोलंदाजी नितीन मस्तानकडनं पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना दिसले. राऊंड द विकेट षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आणि यस आणखी एक फलंदाज बाद. यानंतर आणखी एक बिग मॅच पाहायला मिळेल. वाटाले वर्सेस धामणे बॉईज टॉस करण्यासाठी या. तर या ठिकाणी आणखी एक फलंदाज निश्चितच बाद झालाय. बॅक टू बॅक 4 फलंदाज डगआउटच्या अस्त्राला पाहायला मिळाले. भूषण कारभारी बाद झाल्यानंतर बॅक टू बॅक आणखी 3 फलंदाज बाद होताना दिसले. आणि पार्टनरशिपची गरज हवी होती, ती पार्टनरशिप होताना दिसत नाहीये. प्रत्येक खेळाडू जो आला तो निश्चितच मोठा फटक्या मारण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच बाद झालाय. नंबर 2चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ललित. पाच षटकामध्ये 62 धावा पूर्ण करायच्या आहेत. ललित येते नंबर 2 वरती गोलंदाजी करण्यासाठी. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. अतिशय जबर सुंदर रोमहर्षक वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बिग डॅडी ग्रुप पाये आयोजित रेयांश बड्डे बॉय चषक 2022 हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिला मॅच आपण पाहतोय बिग डॅडी स्पोर्ट वर्सेस न्यू इन्कलाब खारबाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमय आहेश तर अमय येतोय. डाव्या हाताचा फलंदाज संघाचा संघनायक देखील आहे. निश्चितच या ठिकाणी थोडासा खेळ सावरावा लागेल अमय या फलंदाजाला. राऊंड द विकेट षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी जरूर हाताळली होती. एक सुवर्ण संधी होती मोठा फटका खेळण्यासाठी, मात्र त्यातून तलवार तर फिरवली होती अमय याने, मात्र वार होता राहिलाय. चांगला चेंडू.
यावेळेस आणखी एक अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळेल यावेळेस बिग डॅडी टीम कडनं. यावेळेस चांगला शॉट मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील या ठिकाणी 4. धन्यवाद डीजे. 4 धावणं संघाची धावसंख्या आता मात्र थोडीशी पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. आणखी एक शॉर्ट पिच चेंडू. हुक केलाय चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. अमय्याच्या बॅट मधून निघालेला हा एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचली तब्बल 23-23 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला यावेळेस अमय या खेळाडूनं. आणखी एक शॉर्ट पिच चेंडू जरूर हाताळला होता मात्र होते षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू इन्कलाब टीमची धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 23 धावा. अजूनही सामना जिंकण्याकरता निश्चितच 18 बॉल शिल्लक असतील आणि निश्चितच धावां 4 षटकांचा हा सामना आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता अजून सुद्धा धावांची गरज आहे ती म्हणजे 39 धावा होऊ शकतात. मात्र या ठिकाणी निश्चितच संघर्ष करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल न्यू इन्कलाब खारबाव टीमला. स्ट्राईक वरती यावेळेस अतिश आहे. अतिश मध्ये क्षमता आहे. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. टीम बाटाले वर्सेस धामणे बॉईज. उपेंद्र कारभारी दादांच्या शुभ हस्ते निश्चित आपण टॉस करणार आहोत या पुढच्या सामन्याचा. वेदांत येते गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉल 39 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा आहे टीम न्यू इन्कलाब खारबाव संघाला जिंकण्याकरता. वाईट बॉलचा इशारा पंच आपण पाहतोय प्रवेशजी देवलीकर सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या सर्व मध्ये 1 धाव निश्चित टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 ची गरज. वेदांत राऊंड द विकेट. गोलंदाजी टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक वरती फलंदाज अतिश. ओहो यावेळेस अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट थोडीशी अगोदर फिरली गेली अतिश कडनं. चेंज ऑफ द पिच गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एक चांगला बॉल. पहिला चेंडू जरूर अवांतर हाताला होता वेदांना. त्याच्यानंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू होता. फायदा उचलू शकला नाहीये आणि धावचीच्या स्वरूपामध्ये अतिश देखील या ठिकाणी बाद झालाय. विकेट क्रमांक जर आपण बघितला तर 5वा फलंदाज बाद झालाय न्यू इन्कलाब खारबाव टीमचा. लक्ष खूप मोठं होतं. अतिशय बाद झाल्यानंतर आणखी एक
चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तो म्हणजे सागर. सागर याचा जर विचार केला तर अतिशय स्फुटक खेळाडू आहे. मोठे शॉट त्याच्या बॅट मधून निश्चित आपल्याला यंदाच्या या हंगामामध्ये पाहायला मिळालेत. क्रिकेटच्या या विश्वामध्ये तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सागर. चेंडू शिल्लक असतील या षटकातील 4 आणि अजूनही टोटल चेंडूचा जर विचार केल्यानंतर 10 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेदांत चेंडूच्या खाली आणखी एक मोठी विकेट जाते न्यू इन्क्लाब खारबाव टीमची. सागर देखील डगआउटच्या आसऱ्याला. तर यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. धामणे बॉईज वर्सेस भाटाळे अशी लढत पुढची आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. वेदांत देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मिस टाइम स्ट्रोक झालाय. झेल जरूर झाला होता, मात्र या ठिकाणी चंदन याने थोडासा प्रयत्न करायला हवे होते झेल पकडण्यासाठी. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वरती. वेदांताच्या षटकाचा जर विचार केला ना, पहिला चेंडू जरूर अवांतर हाताला होता, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर एक सिंगल आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला होता, त्याच्यानंतर देखील झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आणि आता मात्र येते एक सिंगल आणि स्ट्राईक वरती यावेळेस पाहायला मिळेल अमय हा खेळाडू. अमयचा जर विचार केला तर चांगल्या धावा त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस वाईट चेंडूचा इशारा पंच आमच्याकडे बोलतायत. अमांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 च्या आकड्यावरती. वेदांत षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आणखी एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली धाव संख्या जरूर उभी केली होती बिग डॅडी स्पोर्ट पायन. त्या लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करत असताना निश्चितच थोडासा कमीपणा पाहायला मिळाला न्यू इन्क्लाब खारबाव टीम कडनं. षटकातील पुढचा बॉल. रनअप मध्ये थोडासा चुकला गेलाय. चेंडू शिल्लक असतील 7 आणि विजय करता 35 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा टीम न्यू इन्क्लाब खारबावला. राऊंड द विकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने षटकाची देखील झाली समाप्ती. अतिशय चांगलं षटक हाताळलंय वेदांना. 4 धावा खर्च केल्यात आणि जवळजवळ 2 फलंदाज या षटकामध्ये बाद केलेत. चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती म्हणजेच 35. चला आपण जाऊया टॉस करण्याकरता. विकेट गोलंदाजी करण्यासाठी 6 मध्ये 35 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्याकरता न्यू इन्क्लाब खारबाव टीमला. यावेळेस मोठा विकेट. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील या ठिकाणी 6.
तर विकी याचं या ठिकाणी षटकारानं स्वागत केलंय. फलंदाज आपण जर बघितला रुपेशनं फुलटॉस डिलिव्हरी असा पुरेपूर फायदा उचललाय. विकी पुन्हा एकदा राईट मोर द विकेट षटकातील पुढचा बॉल. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला हुक केला, चेंडू होता मिड विकेट रिजनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र चेंडूची फेकी येईपर्यंत निश्चितच 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 वरती. निश्चित हे मोठे फटके सुरुवातीला यायला हवे होते, मात्र सुरुवातीला चांगली गोलंदाजी आणि निश्चितच यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडू जाईल, शिमारी पार मिळतील या ठिकाणी 4. निश्चितच या मॅचचा जर विचार केला आपण तर निश्चितच बिग डॅडी स्पोर्ट पायाचा पकडा थोडासा भारी राहिलाय, कारण पूर्णपणे पकड मजबूत केली आहे सामन्यावरती. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 मध्ये अजून सुद्धा जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. दिवा विझल्यानंतर तेल ओतण्याचं काम निश्चितच या ठिकाणी करतोय रुपेश. सुरुवातीच्या षटकामध्ये निश्चित धावा आल्या असतात निश्चितच या ठिकाणी सामना विजयी झाला असता इन्किलाब खारबाव संघ. यावेळेस वाईट चेंडूचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 मध्ये 22 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्याकरता. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणखी एक येतो षटकार. तर शॉर्ट पिच चेंडू होता रुपेशच्या बॅट मधून. षटकार क्रमांक 2 देखील पाहायला मिळाला. त्यावेळेस मोठा बिग करण्याचा प्रयत्न होता, त्यावेळेस खूप चांगला हा चेंडू या ठिकाणी हाताळलाय. चांगला कमबॅक. विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम बिग डॅडी स्पोर्ट पाय. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आतापर्यंत एकूण जर आपण बघितले तर एकूण 7 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 5 चेंडू हे चांगले पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा मोठा बिगिट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र उंची जास्त, दिशा कमी आणि झेल सुटला गेलाय. तर अशा पद्धतीनं सामना जिंकलाय तो म्हणजे बिग डॅडी स्पोर्ट पाय टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन बिग डॅडी स्पोर्ट पाय अँड हार्ड लाईक इन्किलाब खारबाव. तर आपण यानंतर जाणार आहोत पुढच्या सामन्याच्या टॉस कडे.